नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून बनवणार आहोत साधा, सोपा आणि तितकाच टेस्टी नाश्ता। तर यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतलेत। यामध्ये आता भरपूर पाणी घालायचे आहे आणि पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे। तर इथे मी 2 वेळा पोहे धुवून घेणार आहे आणि यानंतर यामधलं सगळं पाणी काढून टाकायचे। तर इथे मी पोहे धुवून घेतले आणि यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलं। आता या रेसिपीसाठी आपल्याला पोहे अगदी सॉफ्ट हवे, म्हणून या पोह्यांमध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पोहे भिजत ठेवायचे। तर यामध्ये मी साधारण पाव कप इतकं पाणी घालते आणि हे आता पोहे आपण असेच बाजूला ठेवून देऊया, म्हणजे छान सॉफ्ट होतील। तर इथे पहा 5 मिनिटांनंतर हे पोहे छान असे सॉफ्ट झालेत, अगदी मऊ झालेत। तर हे आता आपण हाताने छान कुस्करून घेऊया। पोहे मळून अगदी पिठाप्रमाणे करून घ्यायचे। आता हे पोहे मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते, म्हणजे यामध्ये आपल्याला पुढचं साहित्य घालता येईल। तर इथे सगळे पोहे मी या बाउलमध्ये काढून घेतले। आता यामध्ये 2 चमचे दही घालायचं आहे, थोडंसं आंबट दही घ्यायचं आहे, यामुळे चव खूप छान येईल रेसिपीला। मिक्स करून घेऊया। दही पोहे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। ज्या वाटीने आपण पोहे मोजले होते त्याच वाटीने मोजून इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। हे सुद्धा पोह्यांबरोबर मिक्स करून घेऊया। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। हे आपल्याला घट्टच हवं आहे, पातळ करायचं नाही आहे जास्त। तर थोडं थोडं पाणी घालत हे स्मूथ असं तयार करून घेतलं आणि हे पाहू शकता तुम्ही, हे असं घट्टच आहे। इथे मी सगळं 1 वाटी पाणी घातलं। हे असं हवं आहे आपल्याला। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते आहे। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता। आता यामध्ये घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे मी तेल गरम करून घेतलं 1 मोठा चमचा। यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि थोडासा कढीपत्ता घातला आहे। गॅस बंद केला। आता ही फोडणी आपण जे पोह्यांचं मिश्रण तयार केलं होतं त्यामध्ये घालायची आहे। भाज्यांमध्ये तुम्ही बारीक चिरलेली शिमला मिरची, स्वीट कॉर्न, मटारचे दाणे सुद्धा वाफवून घालू शकता। ही जी आपण फोडणी घातली त्यामुळे रेसिपीला खूपच छान चव येते। चवीप्रमाणे इथे मी आता मीठ घातलं। सगळं मिक्स करून घेऊया। हे छान सगळं एकजीव करून घेतलं आहे। हे थोडंसं घट्ट आहे, तर इथे मी आणखी साधारण 2 चमचे इतकं पाणी घातलं। आता हे पीठ अगदी तयार आहे पहा। आता यापासून आपण पोह्यांचा उत्तप्पा बनवणार आहोत। त्याआधी चटणी बनवून घेऊया। तर चटणीसाठी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी ओलं खोबरं घातलं, यानंतर थोडंसं आलं घातलं आणि हिरव्या मिरच्या घातल्या। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे। 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घातली आहे आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। चटणी वाटून घेतले। आता चटणीवरती फोडणी घालूया। तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं। यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे, 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घातली आहेत आणि 1 लाल मिरची तुकडे करून घातले।
आता ही मस्त अशी फोडणी चटणीवरती घालूया। तर आपल्या पोह्यांच्या उत्तप्प्याबरोबर खाण्यासाठी ही चटणी तयार आहे। अगदी झटपट अशी ही चटणी आपण तयार केली। चटणी तयार आहे। आता आपण उत्तप्पा बनवूया। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता। यावरती साधारण एक मोठा चमचा तेल घातलंय। तेल पसरवून घेते। आता यावरती छोट्या छोट्या आकाराचे असे उत्तप्पे घालायचे आहेत। तुम्ही एकच मोठा सुद्धा घालू शकता। इथे मी एका वेळेस 3 छोटे छोटे घालते। जाडच ठेवायचं, हे जास्त पातळ करायचं नाही आहे। पोहे सॉफ्ट असतात, जर तुम्ही पातळ केलं तर हे उलटताना तुटू शकतं। एका बाजूने हे आपण आधी भाजून घेऊया आणि नंतर उलटूया। एका बाजूने हे भाजलं गेलं आहे 3 ते 4 मिनटं। आता आपण उलटून घेऊया। तर या रेसिपीमध्ये आपण इनो, सोडा असं काही वापरलेलं नाही आहे, तरी अगदी मस्त अशी रेसिपी होते। खूपच कमी साहित्यामध्ये झटपट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे। पोहे तर आपल्या घरी नेहमीच उपलब्ध असतात, तर ही रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी अगदी झटपट कधीही बनवू शकता। घाईच्या वेळेससुद्धा अगदी पटकन होईल अशी रेसिपी आहे। तर हे पहा, मी दोन्ही बाजूने हे छान भाजून घेतलेत, अगदी खरपूस झालेत, रंगसुद्धा खूप मस्त आला आहे। तर आपण हे काढून घेऊया। आपण जी चटणी बनवली त्याबरोबर हे खूपच मस्त लागतात। तुम्ही टोमॅटो केचप बरोबर सुद्धा हे सर्व करू शकता। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी छान अशी रेसिपी आहे। तर आजची ही पोह्यांपासून झटपट होणारी आणि चवदार अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।